नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे तेच घडते. आपण सर्व काही बदलू शकतो, परंतु आपलं नशीब आणि प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी कधीही बदलू शकत नाही. काही गोष्टी आपल्याला नशिबाने मिळत असतात. एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यात जन्माला आली असेल आणि तिच्या प्रारब्धात गरिबाची पत्नी म्हणून जीवन जगणे लिहिलेलं असेल, तर तिच्या घरात जाईल. तिथे गरिबीतच तिला जीवन जगावं लागेल. आपली इच्छा नसली तरी देखील प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते आपल्याला भोगावेच लागतं. अनेक जणांना वाटत असेल की आम्ही खूप परमेश्वर भक्ती करतो तर आमचं प्रारब्ध बदलू शकेल. तुम्ही कितीही ईश्वराची भक्ती केली तरी देखील तुमचे प्रारब्ध बदलू शकत नाही. केवळ तुमच्या आयुष्यात आलेले दुःख कमी होऊ शकते. देवाच्या कृपेने साक्षात देवाधिकांना देखील आपलं प्रारब्ध बदलता आलं नाही, तर आम्ही तर एक सामान्य मनुष्य आहोत. प्रभू रामचंद्रांना देखील 14 वर्षे वनवास जावे लागले. देव असून त्यांच्या प्रारब्धात लिहिलेलं त्यांना चुकलं नाही. तसेच श्रीकृष्ण स्वतः भगवत असून देखील त्यांना जन्म बंदीखान्यात झाला. आजचा हा व्हिडिओमध्ये आपण आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही हे एका पौराणिक कथेद्वारे सांगणार आहोत. आपला जन्म आणि मृत्यू जिथे लिहिलेला असेल तिथेच प्रारब्ध आपल्याला ओढून घेऊन जातं आणि त्या अशा ठिकाणी आहे ज्या केवळ प्रारब्धानुसारच होतात. कथा खूप पुरातन काळाची आहे. रावणाने मुलगी झाल्यानंतर महादेवांना विचारले, या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले. समोर लहान झाडूवाला मुलगा दिसला आणि त्याच्यासोबत त्या मुलीचे लग्न होणार असे, तोच तिचा जीवनसाथी होईल. रावणाला या गोष्टीचा खूप राग येतो. माझी मुलगी आणि या झाडूवाल्याची द्यायची शक्यच नाही. रावणाने लगेच नौकरांना सांगितलं व या मुलाला उचलून समुद्रात फेकून द्या. नौकरांनी त्यांचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात फेकून दिलं. तो मुलगा पाण्यात वाहत वाहत एका बेटावर पोहोचला. त्या बेटावरचा राजा वारला होता. लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन हत्तीच्या त्याच्या गळ्यात माळ घालेन तो बोटावरचा राजा होईल असे ठरवले होते. लोक हत्तीच्या सोंडेत माळ घेऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्या मुलाच्या गळ्यात माळ घातली आणि लोकांनी त्या मुलाला त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. बरीच वर्ष उलटून गेली. त्यानंतर तो बेटावरचा राजा म्हणजे झाडूवाला मुलगा वयात आला आणि तशी रावणाची कन्या देखील उपवर झाली होती. बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीला विवाह त्या मुला बरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता एकदा आपल्या जावयाला आपल्या घरी बोलावले. रावण म्हणाला, हल्ली ना ब्रह्मदेव एक खोटे बोलला लागले. माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याबरोबर होणार म्हणून मला ब्रह्मदेवाने सांगितले होते, पण आपण तर राजकुमार आहात. रावणाला प्रत्युत्तर देत जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे. आणि त्याने त्याच्या पायाचा अंगठा दाखविला. मग रावणाला खात्री पटली की या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात. मरण हे देखील ज्याचे तिथे लिहिलेले असेल तिथेच होते. एकदा गरुडाची आई आजारी पडली होती. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारी की आज दिवसभरात कोण कोण आले होते. आई सर्वांचे नावे गरुडाला सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले. सायंकाळी गरुडाने आईला विचारले, आज कोण आले होते आई? आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले. गरुडाला शंका आली, का हसले असावे यमराज? याने आईला उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. यमराज दुसऱ्या दिवशी तिथे आले. गरुडाने यमराजाला विचारले, आपण काल माझ्या आईला भेटण्यासाठी आला होता त्याबद्दल मी आभारी आहे, पण जाताना आपण हसला का? यमराज म्हणाले, तुझ्या आईला मृत्यू या झाडाच्या खोडात असतात म्हणूनच घरात कशी म्हणून हसलो. गरुडाने झाडाच्या खोडात पाहिले तर त्याच्या आईला झाडाच्या खोडात वारली होती. तात्पर्य, कोणाचा मृत्यू बसमध्ये, कोणाचा रस्त्यावर, तर कोणाचा पाण्यात, कोणाचा ॲक्सिडेंटने तर कोणाच्या आत्महत्या करून होतो. आणि हे सर्व काळाच्या हातात आहे. दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञता व्हा आणि ईश्वराला प्रार्थना करा की आज
पर्यंत तू जे दिले आहेस ते तुझे आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला खूप काही दिलं आहे. माझं राहिलेलं आयुष्य ही माझी कृपा आशीर्वादाने सुखी समाधानी आणि आनंदी जगण्यासाठी सतत तुझे नामस्मरण करण्याचे, चांगले कर्म करण्याची ताकद दे. तुझा विसर मला कधीही पडू देऊ नकोस. तुझी अखंड सेवा करण्यासाठी चांगले आरोग्य दे. तुझी सेवा करताना हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही घातपात होऊ देऊ नये याची ही काळजी तूच घे. आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या. त्याच्यासोबत आनंदाने जगा. काय माहीत आज आपण आहोत, उद्या सोबत राहू किंवा नाही. स्वतःची, ती कुटुंबाच्या जीवनाची तसेच आरोग्याची देखील काळजी घ्या. सतर्क राहून आपले प्रारब्ध तर आपण बदलू शकत ना, परंतु येणाऱ्या संकटांना टाळू शकतो, सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे वाहन चालवताना देखील नियमांचे तसेच कायद्याचे पालन करा. एकमेकांवर उदार होऊन एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा मदत करायला शिका. इतरांना मदत करणे आपल्याला जमत नसेल तर शांत राहा, परंतु रिकाम्या उठाठेवी करू नका. समाजातील मतलबी, स्वार्थी, अहंकारी, गर्विष्ठ लोकांपासून दूर राहा. काहीही कुणाच्या वाटेला जाऊ नका. त्याच्या वाटेला देखील तेच लिहिलेलं आहे आणि तुम्ही तेच होणार जे परमेश्वराला मान्य आहे. श्री स्वामी समर्थ.